Hello students, a very warm welcome to you all. Hope so you all are well and fine at home and enjoying learning through videos. Okay, fine. Today in English we are going to learn the new poem 2.1 Cherry Tree written by Ruskin Bond. It is section 2, poetry section. Students, it is very important part in our syllabus and also in our life. Poetry can give students a healthy outlet for surging emotions. It can help teach skills that come in handy with other kinds of writing like precise, economical diction, for example. Poetry is so important because it helps us understand and appreciate the world around us. Poetry teaches us how to live. So, today we are going to learn a very interesting poem, that is poem number 2.1 Cherry Tree. But before starting the poem, we are going to see the icebreakers of the poem. Let's see the icebreakers. See the page number 65. First activity. Trees are revered because. Trees are revered because म्हणजेच वृक्षांविषयी आदर व्यक्त केला जातो, रिस्पेक्ट दाखवला जातो. कारण तर आपण बऱ्याच वेळा वृक्षांची पूजा देखील करतो, म्हणजेच आपण वृक्षांविषयी, झाडांविषयी त्या ठिकाणी आदर व्यक्त करत असतो. ट्रीज आर रिव्हेर्ड बिकॉज. रिव्हेर्ड मीन्स टू फील ग्रेट रिस्पेक्ट. तर त्याचे कारण काय या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. वन इज डन फॉर यू. दे गिव अस जॉय. वृक्ष नेहमीच आपल्याला आनंद देतात. दे गिव अस जॉय. दे गिव अस ऑक्सिजन, फूड, वूड, फ्लॉवर्स, कॉटन अँड शेल्टर. They give us food, medicines, wood, besides many more useful things to us. See, they keep balance of the environment. They keep balance of the environment. आपल्या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स ठेवण्याचे काम हे ट्रीज करत असतात. They give us shadow. They provide shade and shelter to fauna. They give us shadow. ते आपल्याला सावली देतात. जेव्हा आपण खूप उन्हात फिरतो त्यावेळेस आपल्याला शॅडो किती महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ शॅडो हे त्यावेळेस आपल्याला समजते. नेक्स्ट, दे प्रिव्हेंट सॉईल इरोजन, फ्लड अँड लँडस्लाईड. सॉईल इरोजन म्हणजे मातीची धूप थांबवण्याचे काम हे ट्रीज करत असतात. फ्लड अँड लँडस्लाईड म्हणजे पूर. बऱ्याच वेळा जर झाडी खूप असतील तर पूर येण्याचं प्रमाण कमी होतं. नेक्स्ट, दे ब्रिंग रेनफॉल. ते पावसाला इन्व्हाइट करत असतात. दे ब्रिंग रेनफॉल. पाऊस आणण्याचं काम हे ट्रीज, महत्त्वाचं काम हे ट्रीज करत असतात. दे ॲब्सॉर्ब टॉक्सिक कार्बन डायऑक्साईड अँड मेक द एअर क्लीन. म्हणजे वातावरणातला जो टॉक्सिक म्हणजे जो काही विषारी हे आहे कार्बन डायऑक्साईड, तर तो ते शोषून घेतात आणि आपल्याला क्लीन एअर देण्याचे काम, ऑक्सिजन देण्याचे काम
जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, हे काम हे वृक्ष करत असतात. तर यावरून आपल्या लक्षात येईल, ट्रीज गिव्ज अस अनलिमिटेड थिंग्स. वी आर अलाइव बिकॉज ऑफ ट्री. सो ऑलवेज वी रिव्हीट टू द ट्रीज because of these things. Second activity, column A shows your involvement in growing a tree as well as the stages in the life of a tree. Column B shows the feelings you experience at all the stages. Match them appropriately. म्हणजे कॉलम ए आहे तो आपल्याला या ठिकाणी असं सांगतायत, एखादे झाड वाढवण्यातील तुमचा सहभाग, म्हणजे एखादं झाड आपण जेव्हा वाढवत असतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये किती सहभागी व्हावं लागतं, त्याचप्रमाणे झाडाच्या आयुष्यातील विविध टप्पे दर्शवत आहेत. तर कॉलम बी यामध्ये या सर्व टप्प्यात तुम्ही अनुभवलेल्या भावना दर्शवलेल्या आहेत. त्याच्या योग्य प्रकारे जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. सी, फर्स्ट कॉलम ए, यू प्लांटेड अ सॅपलिंग. सॅपलिंग मीन्स अ यंग ट्री, छोटे झाड, बट बिगर दॅन अ सीडलिंग. म्हणजे जेव्हा सीडलिंग बियांमधून छोटे छोटे रोपटे उगवतात त्याला सॅपलिंग असं म्हटलेलं आहे. यू प्लांटेड अ सॅपलिंग. तर त्याला योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. ई म्हणजे याला फर्स्टला ई हे करेक्ट आन्सर येईल. यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग म्हणजे तुम्ही अतिशय नम्रपणे बिगिनिंग सुरू केलेली आहे. नेक्स्ट, यू वॉटर्ड द प्लांट. तुम्ही झाडाला पाणी घालताय. यू वॉटर्ड द प्लांट, तुम्ही झाडाला पाणी घातलं. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, तर तुम्ही कोणत्या भावना या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत, जी येईल यू केअर्ड फॉर इट म्हणजे तुम्ही त्याची काळजी घेतलेली आहे. नंबर 3, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट. जेव्हा तुम्ही त्याला पालवी अशी फुटलेली असते, जेव्हा बियांमधून रोपटं येतं त्याला छोटी छोटी पानं फुटतात, त्याला शूट म्हटलेलं आहे. यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. जेव्हा तुम्ही लावलेल्या बियांचं रोपटं तयार होतं छोटं आणि त्याला त्यावेळेस छोटी छोटी पानं पालवी फुटते, त्यावेळेस तुमच्या मनात कोणत्या भावना येतात, तर या ठिकाणी बी येईल. द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. म्हणजे हा तुमच्यासाठी एक न्यू एक्सपिरियन्स आहे आणि तो तुम्हाला एक्साइटमेंट दाखवतोय. नेक्स्ट, नंबर 4, यू फेन्स्ड द प्लांट. तुम्ही लावलेल्या रोपट्याला एक फेन्स करताय म्हणजे तुम्ही त्याला प्रोटेक्ट करताय. यू फेन्स्ड द प्लांट. फेन्स म्हणजे कुंपण. आपण जेव्हा एखादं झाड लावतो त्यावेळेस त्याला प्रोटेक्ट करत असतो, त्याच्या भोवती आपण फेन्स कुंपण तयार करतो. तर त्यामध्ये तुमच्या भावना काय असतात, तर त्याला येईल एफ. युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट म्हणजे तुम्हाला ते त्या ठिकाणी प्रोटेक्ट करायचे, जतन करायचं आहे. नेक्स्ट, नंबर 5, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्ज ग्रो ऑन इट. जेव्हा तुम्ही लावलेल्या प्लांटला लश ग्रीन लीव्ज पाहताय म्हणजे हिरवेगार पानं पाहताय, त्यावेळेस तुमच्या मनात कोणत्या भावना येतात, तर याला येईल डी. द कलर सिम्बोलायझिंग लाईफ गेव यू अ फीलिंग ऑफ होप. म्हणजे त्याचा जो कलर आहे तो एक आपल्या जीवनाचं प्रतीक आहे. गिव्ह यू अ फीलिंग ऑफ होप. तुम्हाला त्यामधून एक अतिशय होप्स दिसत आहेत. तुमच्या मनामध्ये एक होप्स येत आहेत की आपण लावलेलं झाड हे हळूहळू मोठं होतं आहे, त्याला पानं आलेली आहेत, खूप सुंदर त्याचा कलर दिसतो आहे. तर यामधून तुमच्या मनातल्या आशा, होप्स त्या ठिकाणी फुलतात. नेक्स्ट, नंबर 6, द ट्री हॅड बर्ड्स टू. जेव्हा आपण लावलेल्या झाडाला बर्ड्स म्हणजे कळ्या येतात, तर त्याला येईल ए. गेव यू अ फीलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर.
तर जेव्हा तुम्ही त्याचे बर्ड्स पाहता, जेव्हा तुम्ही त्याच्या कळ्या पाहता, तर तुमच्या मनामध्ये खूप आनंद येतो, खूप आनंद वाटायला लागतो. टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर, तर यामधून तुमचं एक फ्युचर, भविष्य तुम्हाला दिसायला लागतं. तुम्हाला असं वाटायला लागतं की आपण लावलेल्या झाडाला सुंदर आता कळ्या आलेल्या आहेत, म्हणजे त्याचं लवकरच फुलामध्ये रूपांतर होणार आणि तुम्हाला त्यामधून खूप आनंद होतो. नेक्स्ट, नंबर 7, लास्ट. Birds made a nest on the tree which was fully grown and laden with flowers. जेव्हा तुम्ही लावलेल्या झाडांना बर्ड्स, पक्षी त्या झाडांवर घरटे करतात, फुल्ली ग्रोन म्हणजे त्या झाडांवर ते फिरत असतात आणि लॅडन विथ फ्लॉवर्स, आणि ते जेव्हा त्या झाडांवर जेव्हा पक्ष्यांची घरटी तुम्हाला दिसतात, जेव्हा ते फ्लॉवर्सने पूर्ण बहरलेलं असतं, त्याचे फ्लॉवर्सचे झुपके तुम्हाला त्या झाडांवर दिसतात, तर त्यावेळेस तुमच्या मनातले भावना काय आहेत? सी येईल, यू वेआर हॅपी, त्यावेळेस तुम्ही खूप आनंदी होता. अँड सॅटिस्फाईड, समाधानी असता. बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड, दॅट स्मॉल बिगिनिंग्स कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट्स. म्हणजे आपण छोट्यामधून सुरुवात केली आणि आता त्याचे ग्रेट अचिव्हमेंट्स म्हणजे आपण सक्सेस झालेलो आहे झाड वाढवण्यात. म्हणजेच तुमच्या आयुष्यामधला महत्त्वाचा टप्पा, जे तुम्ही आयुष्यामध्ये ॲम्बिशन घेतलेलं होतं, तर तुम्ही ते अचीव केलेलं आहे. तर यामधून तुमचा आनंद, समाधान तुम्हाला व्यक्त होतो आहे. तर या ॲक्टिव्हिटीमधून झाड वाढवण्यामधील तुमचा सहभाग आणि तुमचं त्या झाडाच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि या टप्प्यामध्ये तुम्ही अनुभवलेल्या भावना, म्हणजे हे जे झाड वाढवताना जो अनुभव आहे, तो सेम अनुभव आपल्याला आपलं आयुष्य घडवताना येत असतो. म्हणजे यामध्ये या ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी दिली आहे, तर ही ॲक्टिव्हिटी आपल्या जीवनाशी रिलेटेड अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. स्टुडंट्स, here we have completed the icebreakers activities. Both activities are very important. Read the given activities and complete it in your notebook. Okay, thank you.